की आम्हाला लॉट जो आहे ना तो पहिला मिळाला होता. अच्छा. हा, सो वी परफॉर्म्ड फर्स्ट हा. अँड वी गॉट फर्स्ट. सातत्याने ते बोलत असतात की बाबा लेक्चरला ये, अभ्यास कर वगैरे. पण पण तशी वागायला असतं आम्हाला. नाही sir, तेच म्हणतो मी. काय नाही म्हणजे मला नाही, दादा म्हणतात. हा. पण त्याचं कारण दादा रिस्पेक्टनेच बोलतात. हो, रिस्पेक्टनेच बोलतात. मला घाबरत नाही कोणी. माझा इगो कुठेतरी असा हर्ट झाला होता हा. की अरे म्हणजे शिक्षकांना काही किंमतच नाही का, दादाला विचारायला पाहिजे. तुमच्या एकांकिकेमधली एक सर्वात अशी सरप्राइझिंग अशी जी गोष्ट होती ना, आयएनटीला आम्ही असं झालेलं, तर ती होती एलईडी स्क्रीनचा केलेला वापर. म्हणजे असं एक्सपेक्टच नव्हतं की असं काही या एकांकिकेत घडेल, पण एलईडी स्क्रीनचा रंगभूमीवर आणि तो सुद्धा एकांकिकेसाठी वापर करणं, ही कल्पना नेमकी कोणाच्या मनात आली? बाळा जो रे, बाळा जो रे, जो रे, बाळा जो रे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचवल, स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कसं असतं ना, की ज्या वेळेला आपण एखाद्या विद्यार्थ्याला शिकवलेलं असतं आणि मग त्याला वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये बहुमान मिळतात आणि अगदी नुसती मुंबई पुरते नाही तर ते महाराष्ट्रभर बहुमान मिळतात, त्यावेळेला खरोखरच मन आनंदानं भरून येतं. आणि ही सगळी प्रस्तावना करण्याचं कारण असं आहे आज, की मी ज्या महाविद्यालयामध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून कार्यरत आहे ते विलेपार्ल्याचं ML डहाणूकर कॉलेज, आणि त्या डहाणूकर कॉलेजचे विद्यार्थी त्यांनी आता एक अप्रतिम एकांकिका यावर्षी सादर केली, जव्वी मेटा. आणि लोकसत्ता लोकांकिका स्पर्धेत ती संपूर्ण महाराष्ट्राची महाअंतिम फेरीत आलेली प्रथम क्रमांकाची एकांकिका आहे जव्वी मेटा. आणि त्यामध्ये पुरस्कार प्राप्ती सर्वजण आज इथे आहेत. शंतनू, ऋतू आणि दिग्दर्शक पराग ओझा, तुमचं मनपूर्वक अभिनंदन स्वामी कृपा क्रिएशन्स तर्फे. शंतनू, तुझ्यापासून सुरुवात करणार आहे की मुळात जव्वी मेटा ही एकांकिका करायचं ठरलं तर ती प्रक्रिया कशी होती, तुझी निवड कशी झाली? मी दिग्दर्शकांनी कास्टिंग केलं असेल, पण मुळात दरवर्षी काहीतरी आपण नवीन करत असतो डहाणूकर तर्फे, तर कसं काय हे प्रोसेस सुरू कसा झाला? परागने सांगितलं तरी चालेल, कोणी सांगावं? तूच सांगायची, तू बेटर सांग. ऍक्च्युली यावर्षी म्हणजे खूप वर्षांनी आम्ही फ्रेश मराठी एकांकिका करायची ठरवली होती. म्हणजे INTला करायचं होतं, म्हणजे लॉकडाऊन नंतर आम्ही केलीच नव्हती. सो मग आता करतोय तर काहीतरी छान असं करायचा विचार होता. तर मग मी म्हणालो की आपण एक कोलॅबरेटिव्ह प्रोसेस करून बघूया. म्हणजे विषय आपल्यातूनच येऊ देत, मग त्यातले जे इनपुट्स आहेत ते पण आपल्यातून येऊ देत, मग आपण त्याचं लेखन करत 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 आणि मग ते बसवत पुढे जाऊ. सो सर्वेश देसाई म्हणून आमचा लेखक आहे, त्याने ऍक्च्युली ही संकल्पना ऐकवली होती. मग ती आम्ही सगळ्यांनी मिळून डिस्कस केली की बाबा असं करायचं आहे. मग सगळ्यांनी इनपुट्स दिले, म्हणजे शंतनू असेल, ऋतू असेल, श्रिया असेल, ईशा असेल, बरेच लोक त्याच्यात इन्व्हॉल्ड होते. ज्या लोकांनी काही ना काही इनपुट्स, ही फिल्म बघूया, हा व्हिडिओ पाहूया, अशा गोष्टी त्याच्यात आणल्या. मग सगळं पेपरवर एकदा आलं की मग त्याला एक जे एकसंध करणं असतं, मग ती प्रोसेस सुरू झाली. मग त्याच्यात मग अमेय चव्हाण, चिन्मय पंडित आणि सार्थ गवस आपले म्युझिक डायरेक्टर आहेत, ज्यांना पण म्युझिकसाठी अवॉर्ड मिळालं. आणि संचित गायकवाड म्हणून आमचा एक मित्र आहे ज्याने शब्द लिहिलेत, गीत लिहिलेत. सो त्या सगळ्यांनी मग आपण एक अंगाई करूया का, मग त्या अंगाईचे वेगवेगळे व्हर्जन्स बनवूया, जे ऍक्च्युली बऱ्याच ठिकाणी आता वाजवतोय आपण, आणि म्युझिकचं पण अवॉर्ड मिळतं. सो एक मुळात बघायला गेलो तर यावर्षी मुद्दा एकांकिका करण्याचा हा होता की आपण काहीतरी फ्रेश आणि वेगळं करून पाहूया, जे आजचं असेल, आणि एक कोलॅबरेटिव्ह प्रोसेस करूया ज्याच्यात सगळ्यांचे इनपुट्स असतील. मग आयडियाज पेपरवर आले, म्युझिकच्या गोष्टी झाल्या, मग सगळं तसं होत गेलं, आणि फायनली हिअर वी आर, जव्वी मेटा. आता मी शंतनूला विचारेन की मुळात जव्वी मेटाची जी स्टोरी आहे, म्हणजे अनेकांनी ती बघितली, पण ज्यांनी ती बघितली नाहीये तर त्यांना उत्कंठा वाढवणार तर असेलच. तर आम्ही ती बघितलेली आहे, पण तुझ्याकडनं त्या स्टोरी बद्दल एक वन लाईन सांगायची म्हटली तर काय सांगशील? वन लाईन सांगायची झाली तर
ते जे नाटकाचं जे म्हणणं आहे तर ते तुम्ही नाटक पाहूनच तुम्हाला जाणवेल आणि ते तिथेच तुम्ही बघा, माझी ही इच्छा आहे. हम्म. पण जर उत्खंठ वाढवायची असेल तर माझं एवढंच म्हणणं आहे की जी टेक्नॉलॉजी आज आपण वापरतो हम्म. किंवा ज्या टेक्नॉलॉजीसाठी आपण म्हणजे ज्या टेक्नॉलॉजीने आपण ऍडव्हान्स होत चाललो, हम्म. तर ते खरंच आपण ऍडव्हान्स होत चाललो की आपण एका ह्युमॅनिटी जी आपण हम्म. सांगतो की हम्म. आपण जे ह्युमन्स आहोत आणि आपण एका ह्युमॅनिटीच्या बेसिसवरती आपण या जगात वावरतो. हम्म. सो त्या ह्युमॅनिटी पासून आपण किती त्या ह्युमॅनिटीच्या जवळ चाललोय की लांब चाललोय, हम्म. आणि त्याचं कारण ही टेक्नॉलॉजी आहे का. सो हे आपल्याला जर जाणून घ्यायचं असेल तर ते नाटक पाहावं. माझं म्हणजे बरोबर. ही तुझं इच्छा. कॅरेक्टर काय होतं त्यातलं? माझं कॅरेक्टर कविश हे नावाचं आहे. सो त्यातला एक साधारण 18-20 चा एक तो मुलगा आहे. सो त्याची मी गोष्ट नाही तुम्हाला सांगणार, कारण की एकांकिकेत ऑलरेडी आहे. मी ती बघितली, लोकांना हो. ते तिकडे यायला लागेल थिएटर. हो, नक्कीच नक्कीच. सो त्याचं कॅरेक्टर आहे थोडासा इंट्रोवर्ट आहे, थोडासा सोशली ऑकवर्ड आहे तो. सो अशा मुलाला जेव्हा आपण एका टेक्नॉलॉजीला इंट्रोड्यूस करून देतो आणि तो त्याने त्या टेक्नॉलॉजीला फॅसिनेट होऊन तो ती टेक्नॉलॉजी कशा पद्धतीने वापरतो आणि तो कुठे ती घेऊन जातो, कुठवर ती घेऊन जातो, आणि मग म्हणजे त्या कविशचं जे ट्रान्सफॉर्मेशन होतं त्या टेक्नॉलॉजीमुळे, म्हणजे चांगल्यापासून ते वाईटापर्यंत आणि मग वाईटापासून ते चांगल्यापर्यंत जे काही आहे. सो ती जी अख्खी प्रोसेस आहे आणि तो जो अख्खा फॉर्मॅट आहे तो ते म्हणणं क्लिअर करतो, असं ते कॅरेक्टर आहे. म्हणजे जे म्हणणं आहे ते आपल्याला व्हिज्युअली जे दिसतं किंवा आपल्याला जे सांगायचंय तर ते कॅरेक्टर ते पूर्णतः सांगतं आपल्याला. खरं. तुझी भूमिका कविशी होती आणि खरोखरच तू खिळवून ठेवलंस. म्हणजे एकंदरीतच तुमच्या या ड्रामा इफेक्टनी खिळवून ठेवलेलं होतं. तर तुला साथ देणारी ऋतू मोरे ही विद्यार्थिनी, म्हणजे या नाटकातलं तिचं कॅरेक्टर नेम तुझ्याकडनंच यावं ऋतू. सो ह्या नाटकात माझं नाव श्रावणी आहे आणि मी कविशी मैत्रीण आहे. मी पण साधारण 18-19 वर्षांची आहे आणि मी इंट्रोड्यूस करते त्याला सगळं जे मेटावर्स आहे ते जे इंट्रोड्यूस मी करते त्याला, आणि मग त्या जर्नीमध्ये मी त्याच्या सोबत असते. जो पण त्याचा चढाव आहे, उतार आहे, ते सगळं मी त्याच्यासोबत त्या जर्नीमध्ये असते पूर्ण. मुळात कॉलेजच्या एकांकिका स्पर्धा म्हटलं आणि INT पासून सुरुवात असते त्या नाट्य पंढरीची. आता तुम्ही लोकसत्ता लोकांकिकामध्ये महाअंतिम फेरी जिंकलात, पण तो जो सुरुवातीचा प्रोसेस असतो, तालवी असतात, लेक्चर्स बंक करावी लागतात, सरांचा ओरडा म्हणजे आमच्यासारख्यांचा ओरडा खावा लागतो की काय तुम्हाला 7 वाजता नाटकाच्या प्रॅक्टिसला येता येतं पण 7 वाजता लेक्चरला येता येत नाही. तर असे सगळे जे कडू गोड अनुभव असतील ते सुद्धा तुमच्याकडनं जाणून घ्यायचेत मला. नक्कीच. असे अनुभव म्हणजे सांगायला गेलं तर बरेच, म्हणजे सुरुवातीला सगळेच शिक्षक, सगळेच जे पण स्टाफ असतात ते सगळेच आमच्या मागे असतात की बाबा लेक्चरला बसा, लेक्चरला या. पण मी ऍक्च्युली ग्रेटफुल आहे की तोच स्टाफ जेव्हा बक्षीस मिळतं ना तेव्हा सर्वात जास्त आनंदी पण तेच असतात. सो ते क्रेडिट म्हणजे ऑब्व्हियसली आम्ही ती रिहर्सल करतो, आम्ही मेहनत घेतो, पण काय असतं ना सर की या सगळ्या प्रोसेसमध्ये ना असे आपल्याला ते बोलतात की सातत्याने ते बोलत असतात की बाबा लेक्चरला ये, अभ्यास कर वगैरे. पण नाही सर, तेच म्हणतो मी. काय म्हणजे मला खूप, म्हणजे मी गेले 5 वर्ष करतोय मी थिएटर आणि त्यातले 4 वर्ष मी या कॉलेजमधनं करतोय. तर मला तोच अनुभव आला की प्रत्येक वेळेला आम्हाला शिक्षक हे सांगतं, पण त्यांचा जेवढा सपोर्ट असतो ना अख्ख्या या प्रोसेसचा, म्हणजे कोणीही आम्हाला रॅन्डमली येऊन कोणी बाहेरचं सांगू शकते की बाबा काय टाइमपास करतात, पण तेच आमच्या मागे सांगतात की बाबा ही मुलं सर्वात जास्त मेहनत करतात. म्हणजे कुठलीही रोज येणारे जे कॉलेजमधले स्टुडंट असतात, विद्यार्थी असतात, त्यांनाच ते पण सांगतात, तेच शिक्षक सांगतात की भले तो नाही आला तरी पण त्याचं जे योगदान आणि जे काही मेहनत आहे ते सर्वात जास्त आम्हाला आवडीचं आहे. आणि मग तो भले तसा अभ्यास नाही करत असला पण तरी ऍटलिस्ट तो पास होतो, ऍटलिस्ट तो त्याच्या कॉलेजसाठी काहीतरी करतो. मग ते ऐकून खूप जास्त बरं वाटतं की भले आपल्याला बोलतात पण त्यांचा एवढी साथ असते आपल्याला अख्ख्या प्रोसेसमध्ये, आपल्याला जाणवत नाही बऱ्याचदा, पण आपल्याला त्यांची खूप मदत होते. म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला पण थँक्यू सर त्यासाठी. आणि अख्ख्या म्हणजे कॉलेजमध्ये जसं की मानसी मॅम आहेत, आमच्या कोऑर्डिनेटर आहेत, आमचे प्रिन्सिपल सर आहेत विनय भोळे सर, आणि आमचे जे नाट्य मंडळाचे हेड आहेत बाळासाहेब माने सर. सो हे
ही जी सगळी मंडळी आहे ना ती खरंच या प्रोसेससाठी जास्त मेहनत करत असते, आमच्यासाठी पण आणि कॉलेजसाठी पण. सो त्यांना खूप जास्त थँक्यू आहे. ओके, दिग्दर्शकाकडे मी येणार आहे. पराग, तुला हे सर म्हणतात का दादा म्हणतात? नाही, दादा म्हणतात. हा, पण त्याचं कारण दादा रिस्पेक्टनेच बोलतात. हो, रिस्पेक्टनेच बोलतात. मला घाबरत नाही कोणी. हा. नाही नाही, त्याच्यासाठी कारण नाही घाबरतात की नाही मला माहित नाही, पण एक सांगावं असं वाटतं, जेव्हा मी म्हटलं एकदा शंतनूला की तू 8 वाजता ये ना लेक्चरला, 8 वाजता यायला काय होतं 8:30ला, तर तो मला म्हणाला दादाला विचारावं लागेल. त्या क्षणी मला माझा इगो कुठेतरी असा हर्ट झाला होता हा. की अरे म्हणजे शिक्षकांना काही किंमतच नाही का, दादाला विचारायला पाहिजे. म्हणजे तो राग क्षणिक होता, पण मी म्हटलं पराग दादाशी मी पण बोलू शकतो, कारण परागला मी ओळखतो इतकी वर्ष. तर असंही तुझी इमेज निर्माण केलेली आहेस की दादाला विचारायला हवं, म्हणजे कसं काय पण म्हणजे? सर गंमत अशी की त्याने मला कधी विचारलंच नाही. पण मला सांगताना असं की दादाला विचारायला हवं आणि मग त्याला विचारून सांगतो, असं शंतनूचं उत्तर असायचं. एनिवे, ज्या वेळेला लोकांकिकाचा जेव्हा नाव जाहीर झालं, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक परीक्षक पसंती ऋतू मोरे, सर्वोत्कृष्ट अभिनय शंतनू, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक तुझं नाव, काय वाटलं एवढी सगळी एका मागोमाग एक तुझ्याकडनं, तुमच्या तिघांकडनं मला तर ऐकायला आवडेल, कारण त्या समारंभाला मी उपस्थित नव्हतो आणि त्यामुळे लोकसत्ताचा जो महाअंतिम फेरीचा बक्षीस समारंभ होता, कसं घडत गेलं, म्हणजे तो क्षण कसे होते ते? सर, सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकतर गेले काही वर्ष मी प्रकर्षाने ही गोष्ट टाळतोय की मी रिझल्टला नाही बसत. कारण ते नर्व्स जे असतात ते बटरफ्लाईज आय डोंट वॉन्ट टू गो थ्रू इट. ओके. आणि झालं असं की यावेळेला रिझल्टला ऑलरेडी म्हणजे लोकांकिकेला तसं म्हणजे जे एकांकिका वगैरे करतात त्यांना माहितीये, तुम्हालाही माहिती असेल की आम्हाला लॉट जो आहे ना तो पहिला मिळाला होता. अच्छा. हा, सो वी परफॉर्म्ड फर्स्ट अँड वी गॉट फर्स्ट. तर हे म्हणजे असं होतं की मग त्यानंतर 7 एकांकिका अजून होतात जे पुन्हा त्यांच्या विभागातून पहिले आलेले, म्हणजे दे आर द बेस्ट तसं. सो त्यातून जेव्हा असं झालं की मग आपण पहिलंच परफॉर्म केलंय आणि तरीही त्या लोकांनी फर्स्ट किंवा पहिला क्रमांक आपल्याला दिला, तर मग एक अविश्वास तर डेफिनेटली होता. आणि डिरेक्टर म्हणून अविश्वास थोडासा होता, अरे की आपल्याला खरंच शंका म्हणूया आपण, डाऊट. म्हणजे खरंच मिळालं थोडंसं. म्हणजे दॅट मोमेंट वॉज देअर. पण ऑफकोर्स डेफिनेटली ग्रेट फील होतं, कारण सुमित राघवन बरोबर पण मी एका नाटकात काम केलंय, हॅमलेटला. तिकडे मी असिस्ट करायचो. तुषार दळवी सर पण आले होते प्रयोगाला, त्यांनी पण खूप कौतुक केलं कारण त्यांनी पाहिलं होतं. सो एक असं वाटतं ना की म्हणजे झालं असं होतं की मी 1-2 मिनिटं घेऊन सांगतो की आम्ही जेव्हा, जसं मी तुम्हाला म्हणालो की आम्ही एक प्रयत्न करायचा विचार केला होता यावेळेला. सो त्याच्यात जे प्रॉब्लेम्स येत गेले स्पर्धेगणित ते तर होतेच, पण मग आहे ना काही स्पर्धांना म्हणजे सतत स्पर्धांना थोडंसं अपयश हाताला लागत होतं, एखाद दुसरं काही मिळालं तर वगैरे असं. आणि त्यातून जेव्हा अशा इतक्या मोठ्या स्पर्धेला इतके चांगले परीक्षक जेव्हा आपल्याला दाद देतात ना, तेव्हा मग असं वाटतं की खरंच आपली जी मेहनत होती ती कुठेतरी फळाला आली. आणि मी ज्या दिवशी आम्हाला सगळी पारितोषिकं मिळाली, लोकसत्ता, लोकांकिका वगैरे, तेव्हा पण मी सगळ्यांना तेच सांगितलं की हे आपलं सांघिक यश आहे, जे आपण इतके दिवस एकाच गोष्टीच्या मागे इतके लोक वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत होतो. ऑफकोर्स, कारण हे दोघं स्टेजवर आपल्याला दिसतात किंवा ईशा दिसते, श्रिया दिसते, म्हणजे हे लोक दिसत असतात, पण ह्यांच्या मागे खूप लोकांची मेहनत असते. खूप माझी विद्यार्थी आहेत, जसं आम्ही त्यांना मेंटॉरच म्हणतो, स्वप्नील जयकर म्हणून आहे, तो आहे. सतत या लोकांची मदत, म्हणजे खूप मोठी यंत्रणा मागे काम करत असते. तुमच्या एकांकिकेमधली एक सर्वात अशी सरप्राइझिंग अशी जी गोष्ट होती ना, INT ला आम्ही असं झालेलं, तर ती होती LED स्क्रीनचा केलेला वापर. म्हणजे असं एक्सपेक्टच नव्हतं की असं काही या एकांकिकेत घडेल, पण LED स्क्रीनचा रंगभूमीवर आणि तो सुद्धा एकांकिकेसाठी वापर करणं, ही कल्पना नेमकी कोणाच्या मनात आली होती? असं आता एकदम स्पेसिफिक तर नाही आठवणार, पण
पण करा स्वप्नील जयकरच्या मनात आली आणि मग ते पुन्हा स्वप्नीलने सांगितलं असेल की आपण LED म्हणजे किंवा स्क्रीन वापरूया. तर ऍक्च्युली त्याचं एक्झिक्युशन हा एक मोठा पार्ट आहे Task आणि आहे, हो. तोच जास्त इंटरेस्टिंग हम्म. मुद्दा आहे. जसं आता बरोबर मला आता आठवलं की स्वप्नीलने सांगितलं होतं की आपण स्क्रीन वापरूया का? तर म्हणाला बरोबर स्क्रीन वापरूया, पण त्याचे मग वेगळे निकष आहेत हा. त्या सगळ्याचे. बरं, मग त्याच्यावर प्ले काय होणार हा हा. इथून परत पुन्हा सुरुवात हम्म. असते. हम्म. आणि ते अगदी सगळ्यात मोठी जबाबदारी, थोडस मी दिग्दर्शक म्हणून क्रेडिट घेईन इथे, हम्म. की अगदी ते असं नको वाटायला की म्हणजे हे नसतं तरी चाललं असतं. हम्म. ठीक आहे, पण म्हणजे ते तितकंच परिपूर्ण करणारं पण असायला पाहिजे. पण अगदी तालीम सदृश्य जेव्हा आपण करतो तेव्हा पण असं नाही वाटायला पाहिजे की ते राहिलं ते नाहीये त्यामुळे काहीतरी अपूर्ण वाटतंय. सो ते तसं थोडंसं हवं होतं की जे नाटकाला तितकंच हेल्प करेल, ते फक्त काय म्हणतो आपण झॅप करणारा एलिमेंट नको. कथेला न्याय देणार. करेक्ट. सो मुद्दा असा होता की मग त्याच्यावर काय व्हिज्युअल्स प्ले होणार. सो तिथे आमचा एक मित्र आहे वेदांत देसाई, तो पिक्चर मध्ये येतो. त्याने सगळे व्हिज्युअल शोधले, अच्छा. ते डिझाईन केले कसं बरं. करायचं. मग त्याने तुषार म्हणून आमचा एक मित्र आहे त्याच्याकडून एडिट करून घेतलं. मग सार्थ म्हणून आमचा एक मित्र आहे त्याच्याकडून एडिट. सार्थ गवस. येस, सार्थ गवस. आणि सार्थ गवसने पुन्हा म्हणजे पटकन सांगून टाकतो की सार्थ गवसने कॅरेक्टर्सचं जे म्युझिक डिझाईन करायचं होतं, एस्पेशली जे कॅरेक्टर्सचं जे थीम्स आहेत किंवा एंट्री पॉइंट्स आहेत किंवा जे इफेक्ट्स आहेत त्याच्यात खूप जास्त मोठी भूमिका आहे त्याची. ते त्याने खूप छान डिझाईन केलं होतं. आणि महत्वाचं सर म्हणजे मग त्याने वेदांतने ते व्हिज्युअल्स आणले. मग ते व्हिज्युअल्स त्या पॉइंटला प्ले करणं खूप मोठी कसरत असते. त्याच्यात वेदांतचा खूप मोठा वाटा आहे. मग त्याच्यानंतर आमचा अजून एक माजी विद्यार्थी तुषार जोशी म्हणून, त्याने खूप गोष्टी केल्या. मग आम्ही जेव्हा पहिला प्रयोग केला, खूप थोडा विस्तृतच सांगतो, आम्ही पहिला प्रयोग केला. तर पहिला प्रयोग करताना कसं असतं की प्रोजेक्टरला प्रोजेक्ट करण्यासाठी स्क्रीनवर साधारण कमीत कमी 8 ते 9 फूट नॉर्मल प्रोजेक्टरला लागतं प्रोजेक्ट करण्यासाठी. आता आपलं ज्या पद्धतीचं सेट डिझाईन्ड होतं त्या ह्याने ते कठीण होतं करणं. सो मग एंड मोमेंटला ऍडजस्टमेंट्स केल्या. तेच सगळ्यांनी म्हणजे खूप 11th आवरला सगळं झालं. तिकडे गेल्यावर कळलं की अरे प्रोजेक्शन नाही होणार. मग काय करायला पाहिजे. मग थोडंसं सेट दाबला इथे तिथे, 1-2 फुटाचे ऍडजस्टमेंट्स, मायनर ऍडजस्टमेंट्स करून कसं बसा INT-ला प्रोजेक्ट केलं. मग आम्हाला कुठून तरी कळलं, ऍक्च्युली जे लोक रेग्युलर करतात त्यांना हे माहितीच असणार, पण आमच्या डोक्यात हे आलं नाही की शॉर्ट थ्रो प्रोजेक्टर नावाचा एक प्रकार असतो. अच्छा. ज्याच्यात तुम्ही 3 ते 4 फुटावरून पण तेवढं प्रोजेक्शन तुम्ही मिळवू शकता. सो मग आम्हाला कळलं. मग बऱ्याच गोष्टी सॉर्ट झाल्या. आता प्रॉब्लेम असा झाला की आम्ही रिहर्सल्स जनरली थिएटरमध्ये आपण असं करतो की ज्या गोष्टींची रिहर्सल झाली, ज्या गोष्टींवर रिहर्सल झाली त्याच प्रयोगाला वापरायचे. इट्स अ व्हेरी सॅड थिंग. बरोबर. सो आम्ही सगळी रिहर्सल केली, प्रोजेक्टरची व्यवस्थित झाली. आम्ही शोला गेलो INTच्या आणि मग तिकडे कळलं की लोडच होत नाहीये, हँग होतोय. प्रयोगाच्या दिवशी हा प्रयोग आता होणार आहे. आम्ही काय, मला माहितीच नाही की काय करावं काय नाही. सो आम्ही म्हणजे मला तर म्हणजे एका सर्टन पॉइंटला, तुम्ही पाहिलंय नाटक त्यामुळे माहितीये, एका सर्टन पॉइंटला सगळं ओपन होतं आणि ती स्क्रीन आपल्याला पहिल्यांदा दिसते. तर आमचे श्यामदादा म्हणून लाईट डिझायनर, उत्तम लाईट्स केलेत त्यांनी. त्यांना मी सांगितलं की दादा काही नाही आलं ना तर काहीतरी टाक मागे. ठीक आहे, कारण मला शाश्वती नव्हती 3री घंटा झाल्यावर पण की व्हिज्युअल्स येणार की नाही. तर मी दादांना सांगितलं होतं की दादा काहीतरी टाकता. हा ठीक आहे. आणि मी बघतोय तर व्हिज्युअल्स प्ले झालेत. कसं, तेच मी म्हटलं ना की एवढी मोठी यंत्रणा असते, कशी काय कोणी सांभाळलं, काय झालं माहित नाही. हवं तसं नाही झालं पण ऍटलीस्ट झालं. सो इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर दॅट. तो क्षण खूप महत्वाचा असतो. एक्झॅक्टली. आणि मग तेव्हा आम्हाला असं कळलं
की आम्ही जी कॉर्ड वापरत होतो हा, ते आम्ही रिहर्सलला 5 मीटरची हा. वापरायचो पण जी आम्ही शोला वापरली होती ती कॉर्ड 20 मीटरची होती आणि त्याच्यात मग एक्सटेन्शन येतात. सो हा. जेव्हा HDMI कॉर्डचा प्रॉब्लेम होता हे आम्हाला कळायला एक प्रयोग गेला. ओके. सो फायनली कुठेतरी लोकांकिका किंवा मृणालताई म्हणून आम्ही जी हो. स्पर्धा केली किंवा त्याच्या आधी दाजी काकाला पण आम्ही एकांकिका तिकडे जाऊन आम्हाला कळलं की साधारण असं असतं. सो मुळात सगळ्याच गोष्टी आम्ही शिकत गेलो आणि फायनली आता हे जे तुम्ही Product आलेलं आहे. प्रोडक्ट जबी दिसतंय मिठा. सो त्याच्यात बऱ्याच गोष्टी आहेत म्हणजे एका सर्टन पॉइंटला कारण व्हिज्युअल्स जे आहेत स्क्रीनवरचे व्हिज्युअल्स जे आहेत आणि म्युझिक हे 2 वेगळी माणसं ऑपरेट करतात. ओके. जो व्हिज्युअल्स ऑपरेट करतो तो स्क्रीन म्हणजे स्टेजच्या मागच्या बाजूला असतो आणि जे म्युझिक ऑपरेट करतात ते पुढच्या बाजूला असतात पिठात. सो या दोघांचं कोऑर्डिनेशन साधणं ते प्रयोगाला एक्झॅक्ट त्याच टायमाला येणं त्याच्यासाठी हे लोक पण जबाबदार आहेत. ते सिक्रेट्स मी सांगणार नाही बरोबर. पण हे सगळं एका टँडम मध्ये चालतं आणि बरोबर. जे सांघिक आपल्याला दिसतं खरंय. ते आहे. सो खूप मोठा स्ट्रगल आहे. एवढा मोठा एलिमेंट सगळे जे म्हणतायत की आपण प्रोजेक्टर स्क्रीन वापरली हो, पण त्याच्या मागे अख्खा तांडव आहे. खरंय. तांडव हा शब्द किती महत्वाचा आहे. So, किती जणांचा तांडव चालू होतं. खूप लोकांचं. ओके. पुन्हा एकदा शंतनू आणि ऋतूकडे येते की तुला शंतनू सर्वोत्कृष्ट अभिनेता कुठे कुठे मिळाले ते पण सांग. लोकसत्ताला तर आहेच. हो. तसं तर मृणालताई म्हणून आहे. मृणालताई गोरेमध्ये मला फर्स्ट आलं. त्यानंतर मी मुंबई राऊंड मधून पण मिळालं सर्वोत्कृष्ट अभिनेता. सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि मेगा फायनल्सला पण मिळालं. हो. आणि या नाटकाच्या व्यतिरिक्त पण आमचं एक नाटक होतं तू न जाने आसपास है खुदा त्यामध्ये पण मला हिंदी INT मध्ये याच वर्षी आणि गेल्या वर्षीही मला मिळालं. गेल्या वर्षी तुला बलराज सहानी अवॉर्ड. नाही मला ते इप्ताचा अवॉर्ड आहे. इप्ताचा award. मला INT मध्ये कॉन्सिक्युटिव्हली गेल्या वर्षी पण फर्स्ट प्राइज होता आणि याही वर्षी फर्स्ट प्राइज आहे. आणि युथ फेस्टिवलला पण पण फर्स्ट. बलराज सहानी पण तुला मिळालंय ना. नाही बलराज सहानी नाही मिळालं. नाही मला गेल्या वर्षी मला फारुख शेख ट्रॉफी मिळाली होती इप्तामध्ये. येस. सो आहे असं या वर्षी एवढे मिळाले. चालू आहे. ऋतू तुझं? मला तरी ह्या वर्षातलं माझं पहिलं पारितोषिक लोकांकिकेच्या मुंबई राऊंडचं होतं. सो तिथे मला परीक्षक पसंतीच मिळालं होतं. नंतर मेगा फायनल्सला पण परीक्षक पसंती मिळालं आणि मृणालताईला मला उत्तेजनार्थ मिळालं होतं सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी. बरं. येस. एका वेगळ्या एकांकिकेसाठी युथला मिळालंय तिला. हा मला युथला मिळालं होतं. मी याच वर्षी आम्ही मराठी एकांकिका केली होती एका टॉयलेटची दुसरी गोष्ट. त्यात मला सिल्वर मेडल मिळालं होतं. अरे वा. रौप्य पदकाची मानकरी ठरली. येस. मुळात डहाणूकर कॉलेज हे तुमचं दुसरं घर आहे असं म्हणायला पाहिजे. कारण तिथे नक्की दिवसभर Actually माझं तेच घर आहे. माझं दुसरं घरच असं पहिलं घर आहे. हो. 2021 नंतर माझं पार्ल्यातच घर आहे असं सांगतो मी सगळ्यांना. अच्छा. पण मग ती थोडी मजा मस्ती सांग ना की तुम्ही त्या 4थ्या मजल्यावरती असता. अरे अच्छा शंतनू तू इथे आहेस का असं शंतनूला बोलवून आणा वगैरे सगळे प्रकार केलेत आम्ही. म्हणजे आहे म्हणजे दुसरं घरच आहे. कारण की मी आता कसं होतं आधी तर पहिला 2 वर्ष तर मी खूप फक्त मजाच केली होती. म्हणजे आल्यापासून नाट्यमंडळ मी म्हणजे एक काय नवीन करायची संधी मिळत जायची आणि मग पार्ल्यातच थांबायचो. पार्ल्यात घरी वगैरे लेट खूप उशिरा जायचो. माई वगैरे बाबा वगैरे शिव्या घालायचे एवढ्या उशिरा काय येतो वगैरे. सो ते सगळं चालत राहायचं. मग आता ऍक्सेप्टेड आहे. आता ऍक्सेप्ट घरी असं की आश्चर्य वाटत असेल बाबांना. हो तसंच होतं. हा म्हणजे कधी मी उशिरापर्यंत झोपलो तर त्यांना डाऊट येतो की आज रिहर्सल नाही का असं आज का घरी कसं काय असं असतं. तर बऱ्याचशा आता घरातल्या काही कार्यक्रमात जाता येत नाही तर मग ते त्यांचे पण असतात. पण आहे म्हणजे कॉलेजच्या गमती आहेत की बाबा शिक्षक शोधत येतात की कुठे म्हणून वगैरे. म्हणजे काही एक्झाम असते. असाइनमेंटला पण तो हाफ पॅन्ट मध्ये आला होता. ते झालं असं होतं की मी रिहर्सल करत होतो आणि मी कॉस्ट्युम मध्येच होतो त्यातल्या. तर आता मग लगेच जायचं होतं इंटरनल साठी आणि मग काय करायचं होतं तर द्वंद्वात होतो मी. तर म्हटलं जाऊ दे शिक्षक आमचे सांभाळून घेतात म्हणून मी गेलो तसंच गेलो. पण आयडी घालून आलो मी सर. आयडी घालून आले. आठवत आहे वाटतं. ऋतू तुझ्या बाबतीत काय म्हणजे पहिलं घर दुसरं घर काय प्रकार? हो पहिलंच घर आहे. म्हणजे आम्ही असे सकाळी
पण एक एनर्जी असते खरंय. रिहर्सलला गेल्यावर की सगळे एकदम म्हणजे सकाळी आलो तरी एक उत्साह असतो की हा आता रिहर्सलला आलोय, आता काहीतरी करायचंय. सो कधी असं लो एनर्जी फील नाही होत रिहर्सलमध्ये. असं सगळेच एक्साइटेड असतात, सगळ्यांनाच अशी मज्जा येत असते. शिक्षकांचं तरी म्हणजे मला बरेच लोक ओळखत नाहीत तसे हम्म. कॉलेजमध्ये. तसं नाही, मी पण अजून ओळखलं हा नाही. सो फक्त एवढंच माहितीये की ही नाट्य मंडळात आहे, आहे. सेक्रेटरी हम्म. आहे वगैरे वगैरे. पण शंतनू, ईशा, श्रिया ह्यांना शोधत मॅम खूप वेळा हो, माझ्याकडे कारण आल्या. बीएमएम ला कसं असतं ऋतू, की बीएमएम ला असाइनमेंट परफॉर्म करायच्या असतात हो. आणि बाकीच्या कोर्सेसना आपण रिटर्न पेपर लिहितो. राईट राईट. त्यामुळे तो फरक पडतो म्हणजे. सो मला असे बऱ्याच वेळ म्हणजे मी असं कुठे दिसली की शंतनू आलाय का रिहर्सलला, असं मानसी मॅम दिसतात, ईशा, श्रिया कुठे आहेत असं. सो मला ह्यांचा अनुभव आहे की हे लोक कुठे आहेत हे विचारायला बरं. असतात मॅम लोक. माझ्या अनुभवात असं काही नाही, आलं हरकत नाहीये नाही, हरकत नाही. पण मुळात ज्या वेळेला तुम्ही लोकसत्ता लोकांकिका जिंकलात आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये मग काय ढोल ताशे झाले होते, मिरवणूक हो. झाली होती, काय झालं होतं? हो, म्हणजे ऍक्च्युली कसं होतं की बऱ्याच वर्षांनंतर असा अनुभव प्रत्येक जण अनुभवत होता. कारण की लोकांकिका आम्ही आधी केली होती, म्हणजे गेल्या 7-8 वर्षापूर्वी पण आम्ही केली होती. पण तेव्हा पण रिझल्ट असाच यायचा, म्हणजे थर्ड आलेलो आम्ही. 2 वर्ष गेलो, 2014 आणि 2015. तेव्हा आम्ही थर्ड आलेलो महाअंतिम फेरीला. सो असं झालं की पहिले आम्ही या वर्षात आलोच ना, म्हणजे आमची जी बॅच होती की पोस्ट कोविड वाली, जे नाट्यमंडळ आता आहे हा. किंवा जे पासआउट पण आहे, त्यांच्यामध्ये कधी आम्ही पहिले आलोच नव्हतो कुठे. आणि असं झालं की मी तर माझं लास्ट इयर होतं आणि सगळ्यांचं हिचंही लास्ट इयर आहे. सो आहे म्हणजे होतं म्हणजे आहे म्हणजे आहे सर आहे. तर आम्ही कधी पहिले आलो नव्हतो. सो ती मजाच वेगळी होती की आम्हाला पहिलं यायचं होतं, कुठेतरी पहिलं यायचं होतं. ऑब्व्हियसली सवाईला जाणं हे म्हणजे आहेच की बाबा पहिलं आल्यावरती आपण सवाईला जातो. पहिलं खूप ठिकाणी आलोय याला माहिती. हा, नाही म्हणजे आमची बॅच Yes, yes. नाही, पहिले आलोय आम्ही. पहिलंच परफॉर्म केलं youth हा, ला हा. पण यावर्षी. आणि हा, तसं आम्ही पहिले आलो. आम्ही पहिले जाऊन परफॉर्म करायचो पण पहिले नाही यायचो. हा. बरोबर. म्हणजे ते व्हायचं की सगळीकडे पहिले यायचो पण रँक मध्ये कधी नाही यायचो. तर तर मग लोकसत्ता लोकांकिकाने दाखवून दिलं ना. हो, सकाळी 9:15 वाजता 9:30चा प्रयोग सुरू केला आम्ही. तेव्हा काही गर्दी वगैरे, काही ऑडियन्स वगैरे नव्हते, काही नव्हते. पण थोडे होते, म्हणजे ज्यांना खरंच उत्सुकता असते एकांकिका गर्दी बघणं. नव्हती, पण दर्दी दर्दी होते, नक्कीच. सो त्यामुळे सगळ्यांना, आणि आमचे बाळासाहेब माने जे सर आहेत आणि जे आमच्या थिएटरचे जे कोऑर्डिनेटर हेड आहेत, टीचर हेड, सो त्यांनाही तेवढाच आनंद झालेला. त्यांनी प्रिन्सिपलांना व्हिडिओ कॉल वगैरे केले आणि आमच्या सगळ्यांचा उत्साह वगैरे त्यांना दाखवला. तर त्यांनीच सांगितलं की सर सोमवारी, म्हणजे आता गेल्या सोमवारी आम्ही सेलिब्रेट करायची इच्छा आहे, तर मग आम्ही सेलिब्रेट करायचंय. तर प्रिन्सिपल सर पण तेच म्हणाले की करा बिंदास. मग त्यावेळेला आम्ही सगळे ट्रॉफीज वगैरे सगळं आणलेलं, ढोल उचलून वगैरे घेतलं लोकांनी. हो, आम्ही सगळ्यांना उचलून घेत होतो, सगळ्यांना, लेखकापासून दिग्गज त्याला पण उचललेलं, सगळ्यांना उचललेलं. कारण की तो आनंदच वेगळा होता. हो, आणि ते क्षण असतात शेवटी, मेमरीज आहेत त्या. हो, त्याचा नक्कीच. ठेवायच्या असतात. येस शुअर. म्हणजे बक्षीस मिळतंच, प्रत्येक क्षणाला मिळतं, पण तो जो आनंद असतो ना, तो जास्त महत्वाचा असतो. आणि तो इतरांनाही मोटिवेट करतो. हो, नक्कीच. पण कसं आहे बघ शंतनू, ज्या वेळेला मलाही आठवतं की INT ला तुमची एकांकिका झाली आणि तुम्हाला म्हटलं की तू विचारलंस काय वाटतं सर तुम्हाला. मी म्हटलं मला पहिल्या 5 तर तुम्ही पहिल्या 3 दिसताय, पण काही वेळेला परीक्षकांचे निर्णय, आपले निर्णय वेगळे असू शकतात. आणि जेव्हा तुम्हाला मिळालं नाही असं जेव्हा INT, मलाही फार वाईट वाटलं की अरे, पण ज्या वेळेला तुम्हाला ते आता लोकसत्ता किंवा त्याच्या आधी मिळालं तर खूप आनंद मला झाला. पण ज्या वेळेला INT ला नाही मिळालं तेव्हा मलाही वाईट वाटलं. आता मलाही भरून आलंय, पण त्या क्षणाला तुमची काय रिएक्शन होती तुम्हाला? म्हणजे कसं असतं ना सर की रिझल्ट मॅटर करतोच असं नाहीये, कारण की नेहमी प्रयोग मॅटर करतो. बरोबर. पण आहे की थोडंसं एक इंटर कॉलेजिएट मध्ये म्हणा, कुठल्याही कॉम्पिटिशन स्पर्धेत म्हणा, ही एक स्पिरिट असते की रँक मध्ये येणं, आणि ते कुठल्याही विद्यार्थीला वाटतंच की आपल्या रँक मध्ये. सो ती खंत होती, सो ते दुःख होतच. सो आता आम्ही तो भरून काढलाय. सो तो आता पुढचं लक्ष काय मग? पुढचं सवाई सर, सवाई मध्ये अजून एक आहे ना कॉम्पिटिशन, स्पंदन म्हणून आहे 13 तारखेला, 13 जानेवारीला. सो ती एक स्पर्धा आहे, त्याचे फायनल्स आहे, त्याच्या फायनल्स मध्ये आम्ही आलो. सो तो एक प्रयोग, आणि त्यानंतर डिरेक्ट सवाईचे एलिम्स होतील. एलिम्स मधनं मग कळेल की आम्हाला सवाईच्या फायनल्सला जाता येतंय की नाही. मग त्याच्यावर मग सवाईचा 25 तारखेचा प्रयोग. त्याच्यासाठी तर शुभेच्छा देऊच या. पण आता एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो, तू न घाबरता उत्तर दे. की जेव्हा एकांकिका फायनलला येते किंवा रिहर्सल चालू असतात, तेव्हा असेही काही डिरेक्टर मी बघितलेले आहेत, मला पराग बद्दल नाही माहिती त्याबद्दल, की असे चपला फेकून मारणं किंवा शिव्या देणं वगैरे असं. तर
तशी मग भीती वाटत असते की अरे बापरे हम्म. बापरे. तर तसं परागदादा कधी ओरडलाय किंवा अशी शिक्षा वगैरे केली आहे? कारण अशा इतर कॉलेजमध्ये बघितल्यात, मला नावं नाही घ्यायच्यात हम्म. कॉलेजची. सर पण मी फक्त तुला एवढंच सांगतो की अजून Mike. rehearsal आपली आहे. हो, हो, हो. तर खूप चांगला आहे आमचा दादा, नक्कीच खूप चांगला आहे, उत्तम दिग्दर्शक आहे, म्हणजे कधीच नाही, हा शिवी अभिनय आहे काहीच का? नाही काय. हा? हा, अभिनय आहे का? नाही नाही, खरंच म्हणजे दादा आमचा दिग्दर्शक म्हणून चांगला, कारण की कसं आहे ना, आमची प्रोसेस फार हाणामारी त्या गोष्टी आम्ही कधी पडलोच नाही, बरोबर. की फिजिकली वगैरे काही नाही. पण कसं ना सर, नाटक ह्यानेच आम्हाला बरोबर. शिकवलं की नाटक की जी प्रोसेस आहे ना, ती म्हणजे अभिनयापासून म्हणा, दिग्दर्शकाची म्हणा, ती खूप चर्चेने होते. हो. सो तुझे बिलीव्स काय आहेत, माझे बरोबर. बिलीव्स काय आहेत, मला काय म्हणायचंय, मला काय म्हणू पाहायचं आणि तुला काय करावं असं वाटतं. सो दादा आम्हाला म्हणजे एक मी त्यात ग्रेटफुल आहे की आम्हाला असा डिरेक्टर मिळाला की तसं नाहीये किंवा इकडे चाल, असं वळ, असं बोल, असं हा, कर, हा आवाज बरोबर. तो नेहमी एका इमोशन बद्दलच बोलतो, तो नेहमी एका सिच्युएशन बद्दल बोलतो, त्याच्या टेम्परामेंट बद्दल बोलतो, त्या सिच्युएशनची चर्चा होते. सो तुला ऍक्टर म्हणून, तुला त्या कॅरेक्टर म्हणून काय वाटतं, कसं रिॲक्ट करा असं वाटतं, त्यावर तो जास्त भर देतो. की मग तो असं पिच आहे, हे आहे, ते असतं, त्याच्यावर तो मॅटर नाही करत. ते ऍक्टरचं असतं की बाबा बरोबर. आपण इथे ह्या पिचवर बोललं पाहिजे आणि ते सगळ्या टेक्निकॅलिटीज वगैरे. बरोबर. पण नेहमीच तो त्या सिच्युएशन वरती, त्या इमोशन बद्दल, त्या कॅरेक्टर बद्दल म्हणण्यापेक्षा जे काय म्हणतात, जे टेन्शन असतं दोन कॅरेक्टरच्या मधलं, ते काय आहे त्यावरती चर्चा करून आम्ही हे करत गेलो, म्हणजे प्रोसेस होत गेली. बरोबर. आणि ऑब्व्हियसली ते नाटक घडताना तो असतो, प्लस आमचा सुशील दादा म्हणून आहे, तो आम्हाला खूप जास्त हेल्प करतो ऍक्टिंगच्या बाबतीत, की बरोबर. कसं टेक्निकली किती ऍक्टिंगचा जो एक भाग असतो की टेक्निकल पार्ट ऍक्टिंगचा. सो तो त्याने मला एक्सप्लोर करून दिलाय. त्यानंतर आमचे सिनियर म्हणजे ऋषिकेश धामापूरकर, आकांक्षा, त्यांनी म्हणजे गेले 4 वर्षात त्यांनी जे शिकवलं ते सुद्धा येतात ते. हो हो हो, नक्कीच नक्कीच. त्यांच्यामुळे आम्हाला काही टेक्निकॅलिटीज कळत गेल्या, म्हणजे ऍक्टिंग पासून म्हणा किंवा स्टेजवर कसं काम करायचं. सो ती सगळी जी गोष्ट आहे की ते शिकवण्यापासून ते येत गेलं, की परंपराच आहे की एक सिनियर दुसऱ्या पुढच्याला पास ऑन करतो, बॅटन पास ऑन करतो तसं. आणि ऑब्व्हियसली आमचा दिग्दर्शक चांगलाच आहे, सो त्यामुळे मी त्याबद्दल ग्रेटफुल आहे की मला असा दिग्दर्शक मिळाला. आणि चालेल, एवढं ओके. सर आय थिंक आपण हे इथेच थांबवूया. याच्या पुढे याच्यापेक्षा चांगली नोटच नसू शकत. बरोबर. फक्त मी इथे एक ऍड करेन सर, हा जे म्हणतोय तेच, की ऑलवेज माझा प्रयत्न असाच राहतो की नाटक किंवा आपण कुठलंही आर्ट फॉर्म म्हटलं, आपण पुस्तक म्हटलं, काही म्हटलं ना, हे एसेन्शियल एक इमोशन आहे. बरोबर. सो ती जेव्हा आपण मी दिग्दर्शक म्हणून, मी लेखक पण आहे, पण दिग्दर्शक म्हणून जेव्हा एखादी कथा ऐकतो किंवा एखादी गोष्ट, एखादा थॉट ऐकतो ना, तर आपल्या मनात एक इमोशन इग्नाइट होतं. बरोबर. या संपूर्ण प्रोसेसमध्ये ना माझा प्रयत्न हा असतो की मी जे इमोशन फील केलंय ना, ते ह्यांच्यापर्यंत पोहोचावं, तेच ऑडियन्स पर्यंत पोहोचावं आणि बाकी सगळ्या गोष्टींनी पण हातभार लावून तेच पुढे कसं न्यावं. इट्स अ टफ जॉब. इट्स अ टफ जॉब. पण आम्ही प्रयत्न करतो. मी नेहमी यांना तेच म्हणतो, म्हणजे आम्ही जसं आता तुम्ही म्हणाल की फायनलला गेली तर काय, ते तुम्हाला विस्तृत सांगतीलच. पण मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली होती, जेव्हा स्पर्धा म्हणजे आम्ही फायनलला गेलो, तेव्हा मी त्यांच्याशी बोललो होतो की आपण कुठे आर्टिफिशियल होत चाललोय का, आपण कुठे, काय होतं सर की काही गोष्टींना अंगवळणी पडतात. बरोबर. काही सर्टन प्रयोगानंतर बनचुके झालं असं. करेक्ट. सो त्याच्याबद्दल मी जास्त बोलेन. कारण काय सर, अल्टिमेटली आहे ना, खरेपणा असतो ना, तोच भावतो लोकांना आणि तो भिडणारच. सो आमची चर्चा जेव्हा पुढे गेल्यावर, म्हणजे अजून चांगलं कसं करायचं, तर अजून जिकडे जिकडे अजून खोटं होत आहे किंवा असं वाटतंय की आपण इकडे पाठी टाकतोय, तिकडे अजून कसा खरेपणा आणायचा. आणि ते करताना पण मी ना, म्हणजे असं त्यांना वेगवेगळ्या फिल्म्सची उदाहरणं देईन किंवा वेगवेगळ्या अजून सिच्युएशन्सची उदाहरणं देईन. सो आय ऑलवेज से दॅट आय कॅनॉट टॉक अबाउट इट, आय कॅन ऑलवेज टॉक अराउंड इट, सो दॅट यू कॅन गो. म्हणजे कसं आहे की आता जसं फॉर एक्झाम्पल, आता या कदाचित ऋतूच्या लाईफमध्ये ब्रेकअप किंवा अफेअर हे आलं नसेल, कदाचित शंतनूच्या लाईफमध्ये आलं नसेल, बट एक
नाटकात आहे. नाटकात सो आहे. त्या इमोशनच्या अराउंड मी कसं घेऊन कसं जाऊ? घेऊन जाऊ? जेव्हा ते बोलतील तेव्हा मग लोकांना ते फील हं. होईल असं. सो दॅट इज द होल process. प्रोसेस. सो Correct, इट इज नॉट अबाउट विनिंग समथिंग. हं. इट इज जस्ट गेटिंग इट राईट सो दॅट द पीपल फील. येस येस. सो हेच आहे. बाकी ऋतू सांगेल छान माझ्याबद्दल. सांगितलं सगळं शंकर. सांगितलं. छान. बरं, गप्पा तर आपण आज संवाद साधलेलाच आहेत गप्पांच्या माध्यमातून. पण या नाटकातली तुमची जी अंगाई आहे, तर आपल्या गप्पांची सांगता त्या अंगाईने व्हावी असं मला वाटतंय. बापरे सर, या नाटकाला लोकांनी यावं हो, येणार, असं येणार. तुम्हाला वाटत नाही? अच्छा, तू लिपोमेंट्स करतो म्हणजे तसंच म्हणजे तो करायला- चांगलं गातो. हा, पण ते माझ्यासाठी. तुझ्या नाही नाही, पण चांगलं. गद्यामध्ये पद्य म्हटलंस तरी चालेल. नाही तर शेवटी ते ऋतूवर येईल, त्यापेक्षा मग तूच गा. ठीक आहे. आणि इथे नाही येऊच नको. नाही, नक्की, नक्की. तर ऑब्व्हियसली संचित गायकवाड त्याने लिहिलेले हं. ही अंगाई आहे. तर बाळा जो रे, बाळा जो रे, जो रे, बाळा जो रे, हळू वार गाई बाळ, तुझी आक माऊशाल, बाळा जो रे, बाळा जो रे, जो रे, बाळा जो रे. मुळात ती अंगाई हा त्या नाटकातला एक प्लस पॉईंट एकांकिकेतला, आणि ती इमोशनल आहेच, प्रश्नच नाही. मुळात आई मुलाचं नातं म्हटल्यानंतर ते आलंच. आता सवाईचं लक्ष आहे, नवीन वर्ष अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेलं आहे. तर नवीन वर्षासाठी शुभेच्छा देतो तुम्हाला स्वामी कृपा क्रिएशन तर्फे. स्वामी कृपेने तुम्हाला खूप छान यश मिळो ही सर, एक प्रार्थना. मला फक्त mention नक्कीच. करायचं. सो सर, सवाई ह्याच्या आधी आम्ही गेलो, म्हणजे मी जेव्हापासून एकांकिका डहाणूकर मधून करायला होय, लागलो होय. तेव्हापासून आम्ही साधारण 3 वेळा सवाईला गेलोय. तर 2 वेळा असं झालंय की आम्ही एलिमिनेशन राऊंड मधूनच बाहेर पडलोय, हम्म. आणि एकदा असं झालंय की आम्ही फायनलला गेलो पण आम्हाला काही नाही मिळालंय. आता बघूया, या वेळेला आपण साधारण माझा जो अंदाज आहे तो 8 एक वर्षांनी तरी चाललोय सवाईला हम्म. एलिमिनेशनला. आता हम्म. एलिमिनेशनला काय होईल माहित नाही, एलिमिनेशन नंतर पुढे काय होईल माहित नाही, बट दॅट इज वेअर वी आर खरंय, नाव. खरंय. पुढे काय होईल आणि आज आपण या गप्पांचे एकदम इन्फॉर्मल गप्पा झालेल्या आहेत. तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? या शास्त्रीमध्ये मंदिराच्या ठिकाणी आपण असा मिनी पॉडकास्ट केलेला आहे, तर कसं वाटलं तुम्हाला त्या इथे मस्त. येऊन? मला तर अशा जागा खूप आवडतात सर, कारण गंमत अशी आहे की या अशा वास्तू या मुंबईतून गायब होत चालल्यात, आणि म्हणून मी तुम्हाला आल्यावर पहिला प्रश्न आज विचारला की हे कधी जाते रिडेव्हलपमेंट, आणि तुम्ही म्हणालात की नाही इथलं नाही जाणार. मला खूप बरं वाटलं. खूप छान वास्तू आहे. मी तर सगळ्यांना रिक्वेस्ट करेन की एकदा सरांना कॉन्टॅक्ट करून इथे या आणि पहा कसं चाललंय. आणि या वास्तूला पण एक ऐतिहासिक महत्व आहे, ते सर कधीतरी डिटेलमध्ये सांगेनच, सांगतील. सो प्लीज या, खूप छान जागा आहे, खूप मस्त वाटलं. मला तरी खूप मस्त वाटलं. यांना पण मस्तच वाटलं असेल, हे सांगतील. नाही, आम्हालाही खूप छान वाटलं, कारण की ना मुंबईत आता असं वातावरण कुठेच बघायला मिळत नाही किंवा अनुभवायला पण मिळत नाही, आणि इथे अशा गप्पा करायला तर अजून जास्त भारी वाटतंय. सो खूप छान वाटलं तुमच्यासोबत, आणि इथे शास्त्री हॉलमध्ये आम्हाला या ठिकाणी मंदिराच्या संशय करता आलं. खूप थँक्यू. सो विश ऑल द बेस्ट. आणि हो, आपण प्रेक्षकांना विचारूया की हा आपला मिनी पॉडकास्ट झालेला आहे, गप्पा झालेला, कसा वाटला हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. आणि निश्चितपणे स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा. नवीन वर्षात आमच्याही काही योजना आहेत, काही स्वप्न आहेत, ती पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना. धन्यवाद.